आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय डॉक्टर सहस्त्रबुद्धे, या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे मित्र आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट आणि बंधू भगिनींनो, महात्मा गांधी हा विषय आणि तोही भारतीय राज्यघटनेला जोडून एका व्याख्यानात मांडायचा ही अतिशय अवघड गोष्ट आहे. इसवी सन 2000 या वर्षी युनायटेड स्टेट्स एक्सप्रेस या अमेरिकन नियतकालिकानं जगामधल्या 10,000 विद्वान माणसांची निवड केली. ती निवड करताना वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सेनापती, वैज्ञानिक, अणुशास्त्रज्ञ, कुलगुरू अशी माणसं त्यात घेतली. आणि त्या 10,000 लोकांना एक प्रश्न असा विचारला की गेल्या सहस्त्रकामध्ये म्हणजे 1000 वर्षात या जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा माणूस कोण झाला. या 10,000 लोकांच्या पैकी 8,886 लोकांनी एकमतानं महात्मा गांधींचं नाव घेतलं. मार्क्सचं नाव 56 लोकांनी घेतलं, लेनिनचं नाव 26 जणांनी घेतलं, 53 लोकांनी चर्चिलचं नाव घेतलं. आणि एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या या विद्वानांनी गांधींना पहिल्या क्रमांकाचा मोठा माणूस ठरवला. गेल्या 100 वर्षामध्ये महात्मा गांधींवर या जगात 1,00,000 पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. मित्रांनो, नेपोलियनचा रेकॉर्ड मोडला या माणसानं. त्या अगोदर नेपोलियनवर एवढी पुस्तकं लिहिली गेली, त्यानंतर गांधींवरच लिहिली गेली. तरी सुद्धा या देशाचा तो नेता असताना, तुमचा आमचा राष्ट्रपिता असताना, या देशाचं 50 वर्ष नेतृत्व त्यानं केलं असताना, त्या माणसाला समजून घेण्यात तुम्ही आणि आम्ही हा देशच कमी पडला आहे. याची कारणं पुष्कळ आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गांधीजींनी आपला विचार मार्क्स किंवा फ्राईडसारखा कुठेही शास्त्रशुद्ध पद्धतीनं लिहून ठेवलेला नाही. ते असं म्हणायचे की माझा विचार प्रयोगावस्थेमध्ये आहे, आणि तो प्रयोगावस्थेमध्ये असल्यामुळं पूर्ण नाही, आणि तो पूर्ण नाही त्यामुळं तुम्ही लिहित नाही. त्यामुळं गांधींचा विचार या नावाची अंतिम गोष्ट कोणतीही नाही. सामान्यपणे आम्ही बोलत असताना असा प्रयोग करतो, गांधीवाद. गांधीवाद या नावाचा जगात कोणताही वाद नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्ही विद्यार्थी असल्यामुळे आणि मी बरीच वर्ष प्राध्यापकी केली असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सल्ला म्हणून सांगतो. जो वाद असतो तो संपलेला विचार असतो. जोवर चालू असतो तोवरच विचार ज्या ठिकाणी थांबला की तो वाद होतो. ज्याला आपण वादी म्हणतो ते विचारवंत नसतात, ते प्रचारवंत असतात. त्यामुळं गांधींच्या नावाचा अंतिम विचार नाही, अंतिम नाही म्हणून वाद नाही. रोमारोला नावाचा जो प्रसिद्ध फ्रेंच कवी झाला, त्यांनी जगात पहिलं गांधींचं चरित्र लिहिलं. त्यात त्यांनी गांधीविषयी असं लिहिलं आहे की हा माणूस असा होता की जो नव्या पिढ्यांना म्हणत होता की मुलांनो या आणि माझ्या अंगावरून पुढे जा, माझ्यापाशी थांबू नका. असं म्हणणारी माणसं थांबत नाहीत, त्यांचे विचार प्रवाही असतात, ते कधीही वाद होत नाहीत. म्हणूनही गांधींचा वाद नाही, कोणताही अंतिम विचार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की गांधींना समजून घेण्यामध्ये त्यांच्या जवळचीच माणसं फार कमी पडली. पंडित नेहरूंना आपण गांधींचे राजकीय वारसदार मानतो. पंडितजींनी गांधीजींचं वर्णन करताना असं म्हटलं आहे, गांधीजी हे एक महान राष्ट्रीय संत होते.
आता संत या शब्दात गांधी मावत नाही हे नेहरूंनाही कळत होतं. वल्लभभाईंनी असं वर्णन केलं आहे की ज्याच्या हाताची बोट समाजाच्या नाडीवर आहेत असा समाज जाणून घेणारा तो जाणता राजकारणी माणूस होता. पण गांधी नुसता राजकारणीही नव्हता, तो नुसता संतही नव्हता. त्यामुळे गांधींच्या संबंधामध्ये चमत्कारिक स्वरूपाचे विकल्प त्यांच्या अत्यंत जवळच्या अनुयायांमध्येच होते. आचार्य कृपलानी नावाचे गांधीजींचे एक जवळचे शिष्य थोडेसे बोलायला चावट होते. ते एकदा असं म्हणाले की आम्ही गांधीजींचे पहिल्या क्रमांकाचे अनुयायी होतो, तेव्हा आम्ही जगात अशी फुशारकी मिरवत होतो की गांधी फक्त आम्हालाच समजला आहे आणि तो आम्हाला समजले असल्यामुळं जगाला गांधी समजून सांगण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. पण कधी कधी या गांधीमुळे आमची अडचण होत असे. एकदा गांधी असं म्हणाला की शेजाऱ्यावर प्रेम करा. आम्ही त्यांचे कट्टर अनुयायी असल्यामुळे शेजाऱ्यावर जोरात प्रेम करायला लागलो. मग एक दिवस तो म्हणाला की शत्रूवरही प्रेम करा. मग आमची पंचायत झाली की एकाच वेळी शेजाऱ्यावर आणि शत्रूवर प्रेम कसं करायचं. तर आम्ही आमच्या बुद्धीतून एक शक्कल काढली. जो शेजारी होता त्याला आम्ही शत्रू पहिल्यांदा बनवला आणि मग त्याच्यावर प्रेम करण्याचा उद्योग सुरू केला. इतके विकल्प आहेत मित्रांनो. आणखीही एक गोष्ट हा वाद नावाचा प्रकार समजून घेण्यासाठी सांगितली पाहिजे. हा वाद नावाचा शब्द जो आहे हा आपल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः तुमच्या पुण्यात फार प्रिय आहे. कोणता तरी वादी असल्याशिवाय आपण त्याला ओळखतच नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण विचारवंत म्हणतो ते विचारवंत चार प्रकारचे आहेत. एक मार्क्सवादी, यामध्ये समाजवादीही आले. दुसरे हिंदुत्ववादी, तिसरे आंबेडकरवादी आणि चौथे गांधीवादी, स्वतःला गांधीवादी म्हणवणारे. या सगळ्या वादी माणसांची अडचण अशी आहे गांधींकडे पाहण्याच्या की यांच्यापैकी पहिले तीन वादी जे आहेत ते गांधींचे विरोधक आहेत. मार्क्सवाद्यांना गांधी अजिबात मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने मार्क्स हा ज्ञानाचा शेवट आहे. मार्क्स हा ज्ञानाचा शेवट असल्यामुळं मार्क्सच्या चौकटीत गांधी जेवढा बसतो तेवढा त्यांना मान्य आहे, त्याच्या पलीकडे मान्य नाही. मार्क्सवाद्यांची दुसरी अडचण अशी आहे की मार्क्सवादी या देशामधले आणि जगातले असं सांगत आले की आम्ही या जगामध्ये कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं राज्य आणणार आहोत. असं ते गेली 100-150 वर्ष सांगत आले. पण हिंदुस्थानातला कामगार आणि शेतकरी मार्क्सवाद्यांच्या मागे गेला नाही, तो गांधीच्या मागे गेला. त्यामुळे गांधीनं मार्क्सवाद्यांचा पहिला पराभव केला आणि हा पराभूतांचा वर्ग गांधीला न्याय देऊ शकत नव्हता. तेव्हा कुठलाही मार्क्सवादी गांधीला न्याय देत नाही. हिंदुत्ववादी म्हणून ज्या संघटना आहेत या देशामध्ये, मग त्या थेट हिंदू महासभेपासून तर आताच्या हिंदुत्ववाद्या, कडव्या हिंदुत्ववाद्यांपर्यंत, हे सगळे गांधींना मुस्लिम धार्जिणा म्हणत आले. प्रत्यक्षात गांधींच्या एवढा धर्मनिरपेक्ष माणूसच कोणी नव्हता. ईश्वर अल्ला तेरो नाम असं जो म्हणतो तो हिंदुत्ववादीही असत नाही आणि तो मुस्लिमवादीही अल्लावादीही असत नाही. हिंदुत्ववाद्यांची सुद्धा अडचण अशी आहे की हा देश हिंदूंचा आहे बहुसंख्य. या देशात 85% हिंदू आहेत. पण हिंदुत्ववादी पक्षांना 1967च्या पूर्वी कधीही
6% वर मतं मिळाली नाहीत. मग गांधींच्या हयातीमध्ये आणि गांधींच्या हयातीनंतर 16-17 वर्ष या देशातला हिंदू समाज कोणाला मत देत होता? तो हिंदुत्ववाद्यांना मत देत नव्हता. गांधी जिवंत होते तोपर्यंत तर हिंदुत्ववादी संघटनांची माणसं कधी ग्रामपंचायतीत सुद्धा निवडून आली नाहीत. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचाही गांधीनं पराभव केला. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांकडूनही गांधींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. आंबेडकरवाद्यांकडूनही गांधींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. याचं कारण आंबेडकर हा फार मोठा माणूस होता. तुमच्या माझ्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त करणारा तो महापुरुष होता. पण तुम्ही आणि आपण इतके चांगले जातीयवादी आहोत हे कबूल केलं पाहिजे की आम्ही आंबेडकरांना आपला नेता मानलं नाही. आंबेडकरांच्या मागे गेलेला वर्ग जो होता तो त्यांच्या जातीचा होता. हे फार कटू आहे पण खरं आहे. आंबेडकरांची पुन्हा अडचण अशी आहे की त्यांची जात फक्त महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. इरावती कर्व्यांची एक व्याख्या महाराष्ट्राची तुम्हाला ठाऊक असेल तर सांगतो. इरावतीबाई असं म्हणायच्या की जिथपर्यंत मराठे तिथपर्यंत महाराष्ट्र. इरावतीबाई असं म्हणायच्या जिथपर्यंत मराठे तिथपर्यंत महाराष्ट्र, जिथपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र. या दोन्ही जाती महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत. आणि दलित समाज तर या देशात सर्वत्र आहे. मांग, ढोर, चांभार ह्या जाती तर देशात सर्वत्र आहेत. या देशातला बाकीचा दलित कोणाच्या मागे गेला? या देशातला बाकीचा दलित पुन्हा गांधींच्याच मागे गेला. जगजीवन राम नावाचे मंत्री केंद्रात 17 वर्षपर्यंत होते. त्याचं कारण ते आहे. त्यामुळं आंबेडकरवादी विचारवंतांकडूनही गांधींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. आता राहिले गांधीवादी. गांधीवाद्यांवर माझा जरा विशेष राग आहे. तो राग यासाठी आहे की गांधी खऱ्या अर्थानं समाजाला समजून सांगण्याची जबाबदारी त्यांची होती. पण गांधीवाद्यांनी गांधी खऱ्या अर्थानं समाजाला कधी समजूनच सांगितला नाही. मित्रहो, वास्तव असं आहे की जगाच्या इतिहासामध्ये जनतेचे राजकीय अधिकारासाठी जे लढे झाले त्यातला सर्वात मोठा लढा हिंदुस्थानात झाला. आणि त्या जनतेच्या लढ्याचा नेता गांधी होता. गांधी हा जगाच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या लोकसंघर्षाचा नेता होता. गांधीवाद्यांनी गांधीजींच्या आयुष्यातला संघर्ष कधी लोकांसमोर मांडलाच नाही. गांधीच्या जीवनामध्ये गंमत अशी आहे की त्यांनी कधीही प्रश्नाला बगल दिली नाही. तो प्रश्नाला सामोरा गेला आणि समोरासमोर प्रश्नाचा सामना केला. संघर्ष टाळला नाही. गांधींच्या नंतर जे गांधीवादी आले त्यांनी विनोबांना गांधींचा आपला उत्तराधिकारी मानला. आणि गंमत अशी आहे की विनोबांच्या जीवनात संघर्ष नाही. विनोबा हा समन्वयाचा नेता आहे. एकदा विनोबाच्या चष्म्यातून गांधीकडे पाहायला लागलो की संघर्ष जातो आणि संघर्ष गेला की गांधी पातळ दिसायला लागतो. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. गांधीजींचे सगळे अनुयायी अत्यंत तरुण होते. वल्लभभाई जेव्हा गांधींच्या सहवासात आले तेव्हा ते 38 वर्षांचे होते. नेहरू सहवासात आले तेव्हा ते 22 वर्षाचे व्हायचे होते. मौलाना आझाद वयाच्या 23व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 23व्या वर्षी. असे तरुण अनुयायी होते. संघर्ष होता म्हणून तरुणाई गांधीजींकडे आकृष्ट झाली होती. संघर्ष सांगणं संपलं आणि गांधीवादाकडे तरुणांचा वर्ग गांधी विचाराकडे जाणं संपला. असा हा गांधी.
हा गांधी, मी मगाशी म्हणालो की या देशातल्या हिंदूंचाही नेता होता, मुसलमानांचाही नेता होता, दलितांचाही नेता होता. तो या देशातल्या तरुणांचा नेता होता, तो श्रीमंतांचा नेता होता, शेतकऱ्यांचा नेता होता, कामगारांचा नेता होता. आणि कसा नेता होता? तर त्यांनी म्हटलं लोकांना की तुम्ही तुरुंगात जा, की लोक तुरुंगात जायचे. बाहेर पडा म्हटलं की बाहेर पडायचे. एक दिवस तो म्हणाला आता तुम्ही फासावर जायला तयार व्हा, की लोक फासावर जायलाही तयार झाले 42 मध्ये. एखाद्या माणसाच्या शब्दामध्ये हे जे मंत्राचं सामर्थ्य येते, हे सामर्थ्य त्याच्या कर्तृत्वातून येत असतं. ज्या माणसाच्या शब्दामागे त्याचं आयुष्य तारण म्हणून उभं राहते, त्याच्या आयुष्यात त्याच्या शब्दाला मंत्राचं सामर्थ्य येतं. एक उदाहरण सांगून मी आपल्या विषयाकडे वेगळा वळतो पुन्हा. जालियनवाला बागेचं हत्याकांड झालं. तर 348 शीख बांधव मारले गेले. आणि गांधींनी असं जाहीर केलं की जालियनवाला बागेच्या हुतात्म्यांचं आपण स्मारक बांधलं पाहिजे आणि ते जनतेच्या पैशातून झालं पाहिजे. मग पैसा जमा करायला अलाहाबादला एक मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये सगळे काँग्रेसचे तेव्हाचे वरिष्ठ नेते बोलले. एक एक वक्ता येत होता, भाषण देत होता, पण लोक पैसे देत नव्हते. आपले लोक सार्वजनिक कामात पैसे देण्यात तेव्हाही जडच होते असा त्याचा अर्थ आहे. सर्वात शेवटी गांधी उभे राहिले आणि ते म्हणाले, एकच वाक्य बोलले. ते म्हणाले तुम्ही पैसे द्या आणि तुम्ही देत नसाल तर साबरमती आश्रमाचा लिलाव करीन आणि मी हुतात्म्यांचं स्मारक बांधेन. त्याबरोबर लक्षावधी रुपये जमा झाले. हा माणूस बोलतो तसं करतो याची खात्री असल्यामुळे लोक त्याच्या मागे गेले. बाबा आमटे नेहमी एक वाक्य बोलतात. ते असं म्हणायचे की द पीपल दे टेस्ट यू बिफोर दे ट्रस्ट यू. तुमची परीक्षा घेतात आणि मग विश्वास ठेवतात. असा हा गांधी. याच्या नेतृत्वामध्ये या देशाच्या जनतेनं एक प्रचंड मोठा लोकसंग्राम, तोही शांततेच्या मार्गाने उभा केला. या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं पाहिजे. सामान्यपणे आपल्याकडे एक प्रश्न फार विचारला जातो, या देशाला शस्त्रानं स्वातंत्र्य मिळालं की सत्याग्रहाने मिळालं? आणि हा वाद आपण गेली 50 वर्ष या देशात चालवतो. आपण फार चर्चिल लोक आहोत. आणखी 1000 वर्षपर्यंत आपण हा वाद चालवू शकतो. काही वर्षांपूर्वी गांधी नावाचा चित्रपट निघाला. रिचर्ड ॲटनबरो हा त्याचा दिग्दर्शक होता. पनवेलला त्याचं शूटिंग सुरू होतं. त्याला मी प्रश्न विचारला. त्यांनी जे उत्तर दिलं तेवढं मी फक्त तुम्हाला सांगतो आणि मग घटना आणि गांधीकडे वळतो. मी त्याला असं विचारलं की जगामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले नेते फार मोठ्या संख्येनं झाले. अमेरिकेत वॉशिंग्टन झाला, आयर्लंडमध्ये इमॉन द व्हॅलेरा झाला, रशियामध्ये लेनिन झाला, तिकडे माओ झाला. हे सगळे सोडले आणि तू गांधीवरच सिनेमा का काढला? त्यांनी जे उत्तर दिलं ते लक्षात घ्या. तो असं म्हणाला की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तलवार हाती घेणारे नेते जगातल्या प्रत्येक देशात झाले. निशस्त्रपणे लढणारा नेता फक्त तुमच्या देशात झाला. म्हणून गांधीवर सिनेमा काढला. गांधींच्या नेतृत्वात हा देश स्वतंत्र झाला आणि या देशाची राज्यघटना जी तुम्ही आणि आम्ही आज अनुभवतो ती तयार झाली. ही घटना ज्या लोकांनी तयार केली त्या घटना समितीमधले 95% सभासद
गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्याची लढाई लढलेले होते. घटना समितीमध्ये जी माणसं प्रमुख होती त्यात राजेंद्र बाबू घटना समितीचे अध्यक्षच होते. आणि राजेंद्र बाबू हे गांधीजींचे अंधश्रद्ध म्हणावे असे अनुयायी होते. नेहरू पंतप्रधान होते, वल्लभभाई उपपंतप्रधान होते, मौलाना होते, बाबासाहेब आंबेडकर मागाहून आले आणि ते कायदा मंत्री झाले आणि घटनेच्या मसुदा समितीचे सभासद झाले, अध्यक्षच झाले. या माणसांच्या समोर या देशाची राज्यघटना तयार करण्याचा कार्यक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढणे ही एक वेगळी बाब आहे. देशाची राज्यघटना तयार करणे ही वेगळी बाब आहे. घटना काय आहे? घटनेचा अर्थ आपण एकदा स्पष्टपणे लक्षात घेतला पाहिजे. घटना हा कायदा आहे आणि तो सरकारसाठी तयार केलेला कायदा आहे. सामान्य कायदे तुम्ही आणि आम्ही पाळायचे असतात, घटनेचे कायदे सरकारने पाळायचे असतात. जेव्हा सरकार घटनेच्या कायद्याचा भंग करतोय तेव्हा लोक सरकारच्या विरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. म्हणून घटना हा सरकारसाठी तयार झालेला कायदा आहे. नंबर 2, घटना हे देशाच्या सरकारचं आणि सरकारी यंत्रणेचं नियोजन आहे, प्लॅनिंग आहे. त्यानुसार या देशाचं सरकार पुढे तयार होत असतं. तिसरी गोष्ट, घटना हा करार आहे. तो नागरिक आणि सरकार यांच्या दरम्यानचा करार आहे. या कराराने नागरिकांना काही अधिकार दिले असतात आणि सरकारला काही अधिकार दिले असतात. आपल्या राज्यघटनेच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये नागरिकांचे अधिकार सांगितलेले आहेत आणि केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार अन्यत्र सांगितलेले आहेत. आणि कलम 13 असं सांगते घटनेचं की सरकारने जनतेच्या अधिकारावर आक्रमण करायचं नाही आणि जनतेनं सरकारच्या अधिकारावर आक्रमण करायचं नाही. आपापल्या अधिकारांच्या मर्यादेमध्ये या दोन्ही व्यवस्थांनी आणि यंत्रणांनी राहायचं आहे, अशी ही असा करार असलेली घटना आहे. तुमचा आणि माझा देश संघराज्य आहे. या संघराज्यामध्ये आणखीही एक करार घटनेमध्ये समाविष्ट असतो. तो करार केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधला असतो. या कराराने केंद्र सरकारचे अधिकार निश्चित केले असतात, राज्य सरकारचे अधिकार निश्चित केले असतात आणि या 2 सरकारांनी एकमेकांच्या अधिकारावर आक्रमण करू नये असं सांगितलेलं असतं. केंद्र सूचीमध्ये केंद्र सरकारचे अधिकार आहेत 9व्या शेड्यूलमध्ये, राज्य सूचीमध्ये राज्य सरकारचे अधिकार आहेत आणि एकमेकांवर आक्रमण करायचं नाही असं त्यांच्यावर बंधन आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. गांधी हा द्रष्टा आहे. तो वर्तमान लक्षात घेतो आणि भविष्यावरही नजर ठेवतो. घटना ही व्यवस्था आहे, तो ढाचा आहे, ती एक संरचना आहे. या संरचनेवर सरकारची उभारणी होते आणि या सरकारने घटनेच्या निर्देशाप्रमाणे काम करावं आणि बंधनात राहून काम करावं अशी अपेक्षा असते. तेव्हा घटना हे वर्तमान आणि गांधी हे द्रष्टेपण आहे. आपली राज्यघटना गांधीचं द्रष्टेपण आणि घटनाकारांची या देशाच्या सरकारची संरचना तयार करण्याची तयारी यांच्या समन्वयातून तयार झालेला आहे. मी मगाशी म्हणालो की घटना समितीमध्ये 90% अधिक लोक गांधीजींच्या नेतृत्वात लढलेले लोक होते. या घटनेमध्ये किंवा ही घटना तयार होत असताना घटनाकारांच्या समोरचे प्रश्न कोणते होते आणि गांधीचं नेतृत्व या देशामध्ये असताना गांधीच्या समोरचे प्रश्न कोणते होते. गांधींच्या डोळ्यासमोर स्वातंत्र्याचा लढा होता. हा देश स्वतंत्र करणे हे गांधींचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी त्यांनी सारी हयात आपली खर्ची टाकली. घटनाकारांच्या डोळ्यासमोर
मिळालेलं स्वातंत्र्य मजबूत करणे आणि हे स्वातंत्र्य मजबूत करत असताना आवश्यक ती सरकारची संरचना उभी करणे हे त्यांच्या समोरचं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांमध्येच मुळात फरक आहे. मग या घटनेमध्ये गांधींचं काय आहे असा जेव्हा प्रश्न विचारतायत तेव्हा काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. या घटनेमध्ये जी मूल्य व्यवस्था सांगितली आहे ती सगळीच्या सगळी गांधींची मूल्य व्यवस्था आहे. आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये असं म्हटलं आहे की आम्ही भारतीय लोक या देशामध्ये लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्यासाठी आणि या देशातल्या जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रदान करण्यासाठी हे संविधान तयार करून स्वतःलाच देत आहोत. यातलं लोकशाही, यातलं गणराज्य, यातलं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सगळी मूल्य जी आहेत ही गांधींना मान्य असणारी मूल्य आहेत. आणखी एक मूल्य महत्त्वाचं आपल्या घटनेमध्ये आहे आणि ते धर्मनिरपेक्षतेचं आहे. ते धर्मनिरपेक्षता हे मूल्य घटनेत सुरुवातीला जाहीर केलं नाही, पण घटनेच्या सगळ्या कलमांमध्ये ते अनुस्यूतच आहे. हा देश कोणत्याही एका धर्माला मान्यता देणार नाही. या देशात सर्व धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार राहील आणि सरकार सर्व धर्मांचा समान आदर करेल. असं म्हटलं की देश आपोआप धर्मनिरपेक्ष होतो. आता या ठिकाणी धर्मनिरपेक्ष हा शब्द जरा समजून घेतला पाहिजे. आपल्याकडे पुन्हा अडचण अशी आहे की फार आपण शब्द त्याचे अर्थ लक्षात न घेता वापरतो. आपणच नाही, आपले पुढारी सुद्धा वापरतात. धर्मनिरपेक्ष याचा नेमका काय अर्थ आहे? धर्मनिरपेक्ष या शब्दाचा पर्यायी शब्द इंग्रजीत सेक्युलरिझम हा आहे. पण सेक्युलरिझम हा पॉझिटिव्ह शब्द आहे, विधायक आहे. धर्मनिरपेक्ष हा नकारात्मक शब्द आहे. याला नकारात्मक असा ध्वनी आहे या शब्दात. सेक्युलर हा पॉझिटिव्ह विचार आहे. सेक्युलरिझमची तत्वज्ञानामध्ये केलेली जी व्याख्या आहे ती अशी आहे की ज्या मूल्यांच्यामुळे मानवी जीवनाचं सर्वोच्च कल्याण होते त्या मूल्यांचा जो धर्म तो सेक्युलरिझम. आता सर्वोच्च नैतिक कल्याण ज्याच्यामुळे होते त्या मूल्यांचा धर्म म्हणजे जर सेक्युलरिझम असेल तर सोप्या शब्दात सेक्युलरिझमचा अर्थ नीती धर्म असा होतो. नीतीचा धर्म. धर्माची नीती नाही. धर्माची नीती आणि नीतीचा धर्म यात फार फरक आहे. जगातले बहुतेकच धक्कादायक विधान आहे पण ऐकून घ्या, बहुतेक धर्म अनितिमानच आहेत. जगातला कोणताही धर्म स्त्रीला न्याय देत नाही. जगातला कुठलाही धर्म समाजातल्या गरिबांना न्याय देत नाही. जगातला कोणताही धर्म माणसांची समता सांगत नाही. आणि ज्यात जो विषमता सांगतो तो अनितीत सांगत असतो. तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात असं मला सांगितलं. कधीतरी आपल्या जगाचा इतिहास तपासून पहा. 14,500 लढायांची नोंद आहे जगाच्या इतिहासात. त्यातल्या 12,500 लढाया धर्मासाठी झाल्या आहेत. त्यामुळे धर्मानं जास्त जगात माणसं मारली का तत्वज्ञानानं जगात जास्त माणसं मारली हे आपण एकदा कधीतरी तपासून पाहिलं पाहिजे आणि चांगल्या निष्कर्षापर्यंत आलं पाहिजे. सेक्युलरिझम हे मूल्य हे नीतिधर्म सांगणार आहे. आणि नीतिधर्म हा जो प्रकार आहे हा प्रकार बहुतेक सर्व धर्मांना सारखा आहे आणि सर्वच धर्म नाकारणाराही आहे. उदाहरणार्थ खरं बोललं पाहिजे
आईवडिलांची आज्ञा पाळली पाहिजे, माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हा विचार काही हिंदू विचार नाही, तो बुद्धाचाही विचार नाही, तो इस्लामचाही विचार आहे, तो ख्रिश्चनांचाही विचार आहे, तो ज्यूंचाही विचार आहे, तो सर्वत्र आहे. नीती सर्वत्र समान असते. धर्म फार वेगळे असतात. धर्म एकमेकांच्या जीवावरच उठले असतात. इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून सांगतो, 14व्या शतकामध्ये तुमच्या माझ्या देशात धर्माच्या नावावर 40 लाख माणसं मारली गेली आहेत. 40 लाख. त्यामुळं धर्माची नीती वेगळी आणि नीतीचा धर्म वेगळा. गांधी नीती धर्म म्हणत होता, म्हणून तो सर्व धर्म समभाव म्हणत होता. आणि गांधी जेव्हा धर्म म्हणत होता तेव्हा तो धर्म या अर्थानं हिंदू मुसलमान नाही, नीतीचा धर्म म्हणत होता. म्हणून एकदा तो असं म्हणाला की जगातले सर्व धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत. हे वाक्य म्हटलं तर फार अधर्मी वाक्य आहे, कुठल्याही धर्माला मान्य होणारं वाक्य नाही आहे. याचं कारण जगातल्या प्रत्येक धर्माचा दावा असा आहे की आम्ही सांगतो ते अंतिमच सत्य आहे, मर्यादा बिर्यादा काही नाही. आणि गांधी शहाणा होता त्यामुळे एवढ्या वाक्यावर थांबला. कारण या वाक्याचा पुढला अर्धा भाग असा आहे की जगातले सर्व धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत, याचा अर्थ त्या मर्यादेच्या पलीकडे खोटे आहेत असाही होतो. ते तो म्हणाला नाही, कारण तो फार शहाणा माणूस होता. या अर्थानं सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, सर्व धर्म समभाव आणि नीती धर्म यांचा पुरस्कार करणारा हा माणूस आहे. हे सारं या घटनेमध्ये आहे. आता गांधीचं या घटनेत काय नाही हेही सांगितलं पाहिजे. गांधीचं या घटनेमध्ये काय नाही तर 2 प्रमुख गोष्टी नाहीत. आणि हे गांधींचं नाही याचं दुःख करण्याचं कारण नाही. कोणत्याही महात्म्याचा सारा विचार या घटनेमध्ये आला नाही आणि तो येणं शक्यही नाही. आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक असेल की या घटनेचा निर्माता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच एकदा म्हणाले ही घटना जाळून टाकणारा पहिला माणूस मीच आहे म्हणून. का म्हणाले ते असं? कारण बाबासाहेबांना या देशामधल्या सगळ्या शेत जमिनींचं राष्ट्रीयकरण हवं होतं. ते नाही आलं आपल्या घटनेमध्ये, ते आलं नाही. असा गांधी सुद्धा सगळा आला नाही. काय आलं नाही गांधींचं? गांधीजींची कल्पना जी आहे त्यामध्ये गांधीजींना या देशामध्ये जे संघराज्य आहे हे आजच्यासारखं वरून खाली बांधत येणारं नव्हतं, बांधलं जाणारं नको होतं. गांधींना आपल्या घटनेमध्ये आपल्या देशात पहिल्यांदा केंद्र सरकार, कॉन्स्टिट्यूशनमध्ये याला सेंट्रीफ्युगल फेडरलिझम म्हणतात. प्रथम केंद्र सरकार, त्याचे अधिकार, मग त्या सरकारचे काही अधिकार देऊन राज्य सरकार, मग त्या राज्य सरकारचे काही अधिकार देऊन जिल्हा परिषद, मग त्याचे काही अधिकार देऊन पंचायत समित्या, ग्रामपंचायत, म्हणून वरून खाली आपण रचना करत आलो. गांधींना अशी रचना अपेक्षित नव्हती. SM अग्रवाल नावाच्या गृहस्थाने द कॉन्स्टिट्यूशन दॅट गांधी डिड नॉट राईट या नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याला गांधीजींचीच प्रस्तावना आहे म्हणून ते ऑथेंटिक मानायचं. त्यात गांधींनी असं म्हटलं आहे की माझ्या स्वप्नातला देश भारत हा स्वयंपूर्ण ग्रामराज्यांचं संघराज्य असेल. स्वयंपूर्ण ग्रामराज्य म्हणजे काय तर खेड, व्हिलेज हा या संघराज्यातला मूलभूत घटक असेल. आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये फार अकारण गैरसमज पसरले आहेत गांधींविषयी. गांधी खेड्यांना मूल केंद्र मानत असे या देशाचा, म्हणजे जणू काही घड्याळाचे काटे मागे फिरवून गांधी जुन्या खेड्यांकडे देशाला नेत होता असं सांगितलं. असं नाही. गांधींनी जे ग्रामराज्याचं स्वप्न पाहिलं आहे त्यातल्या प्रत्येक खेड्यामध्ये अद्ययावत नाट्यगृह असलं पाहिजे असं म्हटलंय त्यांनी.
अतिशय चांगल्या क्रीडेच्या सोयी असल्या पाहिजेत, व्यासपीठं असली पाहिजेत, अशा व्याख्यानमाला असल्या पाहिजेत, असं वर्णन आहे त्यात. जुनं खेळ नाही, अत्याधुनिक असं खेळ, ज्याच्या सगळ्या गरजा त्यातच पूर्ण होतील असं ग्राम. अशा ग्रामांची जी एक पंचायत असावी. या 20 पंचायतींवर दुसरी तालुका पंचायत असावी. 20 तालुका पंचायतींवर जिल्हा पंचायत असावी. जिल्हा पंचायतींवर राज्याची पंचायत असावी आणि त्यावर सगळ्यात वर राष्ट्रीय पंचायत असावी. अधिकार वरून खाली येता कामा नयेत, खालून वर गेले पाहिजे. ही गांधींची कल्पना आहे. आता ही कल्पना काही गांधींची आपल्या घटनेत आली नाही. आपल्या घटनेमध्ये आज जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे त्यात खेड्यांकडून दिल्लीकडे सत्ता जात नाही. दिल्ली आपली सत्ता वाटतही नाही. राज्यांच्या मार्फत राज्यांवर, राज्य सरकारच्या मार्फत राज्यांवर, मग राज्य सरकार जिल्हा परिषदांच्या मार्फत जिल्ह्यावर, जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या मार्फत पंचायतींवर आणि पुढे ग्रामपंचायतीवर, असं वरून खाली नियंत्रण येतं, खालून वर नियंत्रण जात नाही. गांधींच्या स्वप्नातला हिंदुस्थान हा खालून वर सत्तेचं उत्सर्जन झालेला संघराज्याचा हिंदुस्थान होता. ही गोष्ट आपल्या घटनेत आली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आली नाही गांधींच्या कल्पनेतली, आणि त्याबद्दल आपल्यातलेही अनेक जण गांधी घटनाकारांचे आभार मानतील. ती अशी आहे की गांधी मार्क्सपेक्षा जास्त विलक्षण असा आर्थिक क्रांतीचा विचार करणारा माणूस होता. गांधींनी दरिद्रीकरण सांगितलं नाही समाजाचं. गांधींनी समाजवादही सांगितला नाही, दारिद्र्याचं वाटपही सांगितलं नाही. गांधी असं म्हणाला की या देशामध्ये एका पिढीची भांडवलशाही असली पाहिजे. एका पिढीची भांडवलशाहीचा अर्थ समजून घ्या. तो असं म्हणायचा की जो कमावतो त्याचं धन, जो कमावत नाही त्याचं धन नाही. मालमत्तेवर अधिकार कोणाचा असावा, संपत्तीवर अधिकार कोणाचा असावा, ज्याने ती मिळवण्यासाठी घाम गाळलाय त्याचा अधिकार असावा. मग बापाचा अधिकार, बापाने कमावलेल्या संपत्तीवर मुलाचा अधिकार येण्याचं कारण नाही. आपल्याकडे आज जे बहुसंख्य लोक श्रीमंत दिसतात ते बाप कमाईवरचे श्रीमंत झालेले लोक आहेत. आप कमाईवरचे श्रीमंत कुठे आहेत? आप कमाईवरचे जे श्रीमंत आहेत त्याचं आपण अभिनंदनच करू, त्यांना सलाम करू. गांधी म्हणाला आप कमाईचे श्रीमंत पाहिजेत, बाप कमाईचे श्रीमंत नाहीत. कारण आपण असं म्हणतो घाम गाळील त्याला दाम, कसेल त्याची शेती, तर जो मिळवेल त्याची संपत्ती. बापाकडून आपसुक वारसा हक्कानं संपत्ती येऊ नये. बापाच्या मृत्यूनंतर संपत्ती समाजाच्या मालकीची झाली पाहिजे. आता या ठिकाणी अनेक जण गांधीचा निषेधही करते. कारण इतकं क्रांतिकारी, एवढा क्रांतिकारी विचार आपल्यातलंही अनेकांना पेलू शकत नाही ना. अरे आपल्याला नसेल मिळाली बापाकडून, पण आमच्या शेजाऱ्याला मिळाली आहे ना बिचाऱ्याला, असा दयाघन विचार आपल्या मनामध्ये येत असतो. हा विचारही आपल्या यात आला नाही. गांधींना समाजवाद मान्य नव्हता. तो समाजवादाचा विचार आणीबाणी नंतर आपण आपल्या घटनेमध्ये आणला आणि घटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट केला. गांधीला समाजवाद का मान्य नव्हता? याचं कारण असं की समाजवाद हा माणसाची निर्माण क्षमता, क्रिएटिव्हिटी मारतो. सारच समाजाच्या मालकीचं असेल
तर मी कशाला काही करायचं, अशी भूमिका येते. म्हणून रशियामधली सामुदायिक शेती फसली. चीन हा देश तर परवापर्यंत उपाशी होता. माओ त्से-तुंग जोपर्यंत जिवंत होता. म्हणून माओ त्से-तुंग असं म्हणायचा, अतिशय निरर्थक आणि मूर्ख वाक्य होतं ते. तो म्हणायचा, भांडवलशाहीच्या श्रीमंतीपेक्षा समाजवादाचं दारिद्र्य चांगलं आहे. गांधीजींनी मार्क्स आणि मार्क्सवाद आणि समाजवाद आणि त्यांचा स्वतःचा विचार यातला फरक सांगताना असा फरक केला. ते म्हणाले, मार्क्स आणि समाजवादाचा विचार हा समाजापाशी सुरू होतो आणि माणसापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. मी माणसापाशी सुरू होतो आणि माणसापाशीच थांबत असतो. मी समाजाचा विचार करत नाही. एक जरी दुरुस्त झाला तरी हा समाज श्रीमंत होईल आणि दुरुस्त होईल. म्हणून संस्कारावर भर होता गांधींचा, विचारांवर भर होता, संस्कारांवर भर होता. हा गांधींचा विचार हा आपल्या घटनेमध्ये आला नाही. मूलतत्व आली, संरचनेसंबंधीचे विचार आले नाहीत, अर्थकारणासंबंधीचे विचार आले नाहीत. याचं कारण घटनाकारांना दोष देत नाही मी. याचं कारण या देशाचे घटनाकार जे आहेत हे सगळेच्या सगळे, नेहरू, पटेल, वल्लभभाई, मौलाना, बाबासाहेब, ही तर समाजातून जन्माला आलेली मोठी माणसं होती. त्यांना या देशाचं वास्तव कळत होतं. त्यांच्या समोरचे प्रश्नच वेगळे होते. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा या देशासमोर सगळे कधीचे प्रश्न कोणते होते, महत्वाचे प्रश्न कोणते होते. एका बाजूला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी हा देश स्वतंत्र झाला आणि 14 ऑगस्ट या दिवशी या देशाची फाळणी झाली. या फाळणीमुळं लोकसंख्येचं जे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झालं, या स्थलांतरामध्ये 10 लाखाहून अधिक माणसं मारली गेली. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. संबंध देशामध्ये धार्मिक दंगली हिंदू मुसलमानांच्या भडकल्या होत्या. तेव्हा केंद्र सरकार समोरचा तेव्हाचा सर्वात महत्वाचा प्रश्न केंद्र सरकार मजबूत करणे आणि या देशाची व्यवस्था नीट लावणे, वर्तमान व्यवस्था नीट लावणे, हा खरा महत्वाचा प्रश्न होता. दुसरा महत्वाचा प्रश्न असा होता की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपण स्वतंत्र झालो आणि 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानचे टोळीवाले काश्मीरात घुसून आले होते. आणि त्या दिवशी जी लढाई सुरू झाली ती 14 महिने पुढे चालत राहिली. आपली राज्यघटना जेव्हा तयार झाली तेव्हा हा देश पाकिस्तानशी लढण्यात गुंतलेला होता. आणि राज्यशास्त्राचा नियमच असा आहे, इतिहासच असा आहे की युद्ध काळामध्ये नेहमी केंद्र सामर्थ्यवानच होत असतं. सरकारला जास्तीचे अधिकार लागतच असतात आणि लोक ते देत असतात. दुसऱ्या महायुद्धामधली गोष्ट अशी आहे की चर्चिल अधिकार मागत नसे, पार्लमेंट त्याला देत असे अधिकार. युद्धकाळ होता, निर्वासितांचा प्रश्न इकडे होता, काश्मीरात युद्ध सुरू होतं. नंतर हा देश तुटण्याच्याही बेतात होता. काही गोष्टी आपण सांगत नाहीत, सांगू नये, आणि फारशा चांगल्या नाहीत वास्तवातल्या काही गोष्टी. या देशामध्ये 650हून अधिक संस्थानं होती आणि ही संस्थानं या देशात विलीन व्हायला तयार नव्हती. ही संस्थानं विलीन झाली नसती तर हा देश एकसंध झालाच नसता. ही संस्थानं विलीन करून घेण्यासाठी काय काय उपाय योजावे लागले. साम दाम दंडभेद. वल्लभभाईंनी सगळ्या संस्थानिकांची दिल्लीला बैठक बोलवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आपली संस्थानं या देशात बऱ्या बोलानं सामील करा. सामिलीकरणाचा जाहीरनामा इथं ठेवलेला आहे, मी बाहेर थांबतो, 1 तासाच्या आत सगळ्यांच्या सह्या झाल्या पाहिजेत.
वल्लभभाई काय, मौलाना काही फार मोठी माणसं होती. यांचं नाव उच्चारताना सुद्धा तुम्ही आम्ही नम्र व्हावं, इतकी मोठी माणसं होती. आणि बऱ्या बोलानं संस्थानिक तयार झाले नाहीत. निजाम, हैदराबादचा निजाम होता, त्यांनी सही केली नाही ना 3 वर्षापर्यंत. त्याचा सेनापती होता, त्याला कासिम रिझवी नावाचा. तो त्या निजामाच्या वतीनं वल्लभभाईंशी बोलायला गेला दिल्लीला, आणि निजामाने सांगितलं की आमच्या सेनापतीशी बोला. तो प्रसंग असा आहे, म्हणजे तो कादंबरीत यावा असा प्रसंग आहे. वल्लभभाई बसले होते त्यांच्या कोचावर. हा कासिम रिझवी असा हडकुळा माणूस होता, आपल्या लातूरचा होता. लातूरचं नाव घेतल्यामुळे असं हिणवण्याचं कारण नाही, त्या गावात चांगली माणसंही पुष्कळ आहेत. असा हडकुळा माणूस होता. तो वल्लभभाईंना म्हणाला की मुझे आपसे कुछ बात करनी है. वल्लभभाई शांतपणे म्हणाले की बोलिये. तो म्हणाला की मला बसून बोलता येत नाही, उभं राहून भाषण केल्यासारखं. ते म्हणाले खडे राह. तो उभा राहिला आणि वल्लभभाईंकडे बोट दाखवून भाषण केल्यासारखं बोलला. तो आय बरामनो और बनियो. बरामन म्हणजे नेहरू, बनिया म्हणजे पटेल. आय बरामनो और बनियो, आसफ शाही की और बुरी नजर मत डालो. तिकडे तुम्ही असं कराल तर आम्ही दिल्ली घेऊ, असं तो म्हणाला. मग वल्लभभाई त्याला म्हणाले की झालं का तुझं बोलून, मग बस खाली. तो खाली बसला. तेव्हा वल्लभभाई त्याला म्हणाले की मी तुला आता अटक करतो. तर तो म्हणाला का, मी तिकडल्या देशाचा सेनापती आहे. तेव्हा ते म्हणाले की तू माझ्या समोर येऊन मी देशाचा गृहमंत्री असताना दिल्ली ताब्यात घेण्याची भाषा बोलतो, तर तुला अटक करणंच भाग आहे मला. तेव्हा तो आजीजी करायला लागला. इतके मुजोर संस्थानिक होते. हा देश ज्या दिवशी स्वतंत्र झाला त्या दिवशी आपल्या संस्थानामध्ये तिरंगी झेंडा न फडकावता काळे झेंडे फडकावणारे संस्थानिक किती होते, आणि त्यात महाराष्ट्रातले किती होते मुख्य म्हणजे, हे इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी तपासून पाहिलं पाहिजे. त्यामुळं हा देश प्रादेशिकदृष्ट्या अखंड बनवणे ही मोठी जबाबदारी होती. या देशाला लोकशाहीची परंपरा नव्हती, निवडणुकांची परंपरा नव्हती. त्यामुळं कायदेमंडळ, मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी समान कायदा, या सगळ्या गोष्टी करण्याची आणि रुजवण्याची गरज होती. त्यासाठी घटनाकारांना केंद्र सरकार मजबूत बनवणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं. आणि त्यामुळं या देशाची जी आजची घटना आहे, या घटनेमध्ये केंद्राला जास्तीचं महत्त्व दिलं गेलं. त्यामुळं एकदा केंद्र मजबूत झालं, राज्य मजबूत झाली, लोकशाहीची सवय लागली, आणि मग 62 नंतर आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाला सुरुवात केली. तेव्हा घटनाकारांनी केलं ते चूक केलं नाही. आणखीही पुष्कळ भानगडी आहेत. या देशामध्ये फक्त खलिस्तानची चळवळ झाली नाही, फुटीर द्रविडिस्तानची सुद्धा झाली. दक्षिणेमधल्या 4 राज्यांचं द्रविडिस्तान झालं पाहिजे अशी मागणी करणारी जस्टिस पार्टी दक्षिणेत होती. आजचा आपला बंगाल आणि बांगलादेश झालेला पूर्वीचा पूर्व पाकिस्तान, या सगळ्यांचं मिळून एक स्वतंत्र बंगाल हे राष्ट्र तयार व्हावं अशी मागणी बंगालमध्ये होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, सुभाषबाबूंचे भाऊ शरद बाबू त्याचं नेतृत्व करत होते. इतक्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्यांना तोंड देत या देशाची स्वातंत्र्याची नौका पार न्यायची असेल तर केंद्र मजबूत करणं ही महत्त्वाची गरज होती. आणखीही पुष्कळ गोष्टी होत्या. चीननी तिबेट ताब्यात घेतला होता. आणि चीनची सीमा भारताच्या सीमेला येऊन भिडली होती.
याही संबंधामध्ये आपल्या देशात बरेच गैरसमज आहे म्हणून सांगितल्या पाहिजे काही गोष्टी. एक गोष्ट सांगून टाकतो. वेळ संपत आला का? एक गोष्ट सांगितली पाहिजे. आमचे लोक नेहमी असं म्हणतात, अजूनही म्हणतात 60 वर्षानंतर, की हिंदुस्थानने आपल्या फौजा तिबेटमध्ये पाठवल्या पाहिजे आणि तिबेट स्वतंत्र केला पाहिजे. तेव्हाही म्हणत होते, मोठी मोठी माणसं म्हणत होते. कधीतरी आपण वास्तवही लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपण वास्तवाचा अभ्यास केल्याखेरीज इतिहास समजूनच घेऊ शकणार नाही. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा या देशाच्या लष्कराची संख्या 5 लाख होती. 5 लाख सैनिक होते या देशात. या 5 लाखापैकी 2,20,000 पाकिस्तानात गेले, 2,80,000 हिंदुस्थानात राहिले. आणि बाकीचा दारुगोळा बरोबरीनं वाटून घेतला गेला. म्हणजे बंदुकीच्या गोळ्या सुद्धा मोजून वाटून घेतल्या गेल्या बरोबरीनं. तुमच्यापैकी काही लोकांनी जर फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं पुस्तक वाचलं असेल तर त्यात एक प्रसंग दिला आहे याच्या वाटपाच्या संबंधातला. प्रत्येक गोष्ट वाटून घेतली गेली. सैन्य घोडदळातले घोडे वाटून घेतले गेले, निम्मे तिकडे निम्मे इकडे. होता होता तेव्हाच्या व्हाईसरायच्या बग्ग्यांचं वाटप आलं. त्या 15 बग्ग्या होत्या. तर 7 हिंदुस्थानच्या वाट्याला आल्या, 7 पाकिस्तानच्या वाट्याला गेल्या, 1 बग्गी शिल्लक राहिली. आता या बग्गीचं काय करायचं? तर पाकिस्तानवाले त्या बग्गीची 2 चाकं काढून घेऊन गेले. म्हणजे हिंदुस्थानची सैन्य संख्या 2,80,000 होती आणि चीनच्या लाल सेनेमध्ये त्यांनी तिबेट ताब्यात घेतला तेव्हा त्यांच्या फौजेमध्ये 35 लाख सैनिक होते. आणि आमचे तेव्हाचेही पुढारी म्हणत होते की तिबेट मुक्त करा. त्यातला प्रसंग आहे आणि हा नमूद आहे कागदोपत्री सरकारच्या. पंडित नेहरू पंतप्रधान होते. पंडित नेहरू स्वप्नवादी माणूस नव्हता, अत्यंत वास्तववादी माणूस होता. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलवलं. त्यात आचार्य कृपलानी तेव्हा विरोधी पक्षाच्या बाजूने बोलवत होते. त्यांनी पंडितजी असं म्हणाले की हे लष्करी वास्तव आहे. त्यांच्याकडे 30 लाखाची फौज आहे, आपल्याकडे पुरेसे 3 लाख सैनिक सुद्धा नाहीत. ते हिमालयाच्या वरच्या बाजूला आहेत. आपल्या सैन्याला हिमालय चढून जावं लागणार आहे. तुम्ही म्हणतात तसं करायला माझ्या सरकारची हरकत नाही, पण ही आत्महत्या होईल. हे आम्ही करावं का? त्याच्यावर आचार्य कृपलानी जे उत्तर दिलं ते फार मासलेबाईक आहे. ते म्हणाले, आप पंतप्रधान है, जो भी करना है वो आपने करना है, हमने क्या बोलना है वो हम सोचेंगे. हे नमूद आहे कागदोपत्री. तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाचे लोक किती बेजबाबदारपणे बोलत होते. हे आपल्या लक्षात यावं. उत्तरेत शत्रू सीमेपाशी आलेला आहे. पाकिस्तानशी युद्ध सुरू आहे. देशाच्या एकात्मीकरणाचा प्रश्न महत्त्वाचा आलेला आहे. थँक्यू. नाही, भाषण संपवा अशी नोट नाही आहे. तुम्ही भरपूर बोला अशी सूचना आहे. पण मी तुमचा हे घटनाकारांच्या समोरचे प्रश्न आहेत. किती प्रश्न होते? स्त्रियांचे प्रश्न होते, दलितांचे प्रश्न होते. सगळ्यांना समानता निदान कायद्यामध्ये देण्याचे प्रश्न होते. या सगळ्या प्रश्नांसाठी खेडं हे युनिट करणं तेव्हाच्या घटनाकारांना योग्य वाटलं नाही. आणि ते जर वाटलं नसेल तर त्यांना आपण दोष देण्याचं कारण नाही. अनेक महत्त्वाच्या सूचना, अनेक महत्त्वाच्या योजना महापुरुषांनी जरी सांगितल्या तरी नाही अंमलात येऊ शकत. जगात थोर माणसं होऊन गेली आणि थोर उपदेश करून गेली, पण आपण राहिलो तसेच राहिलो.
याचं कारण तुमच्या माझ्यासमोर आपल्या अवतीभोवतीचं वास्तव असतं. या वास्तवाच्या तडजोडी असतात. या देशाला तडजोडी कराव्या लागल्या म्हणून गांधींच्या काही गोष्टी त्यांनी घेतल्या, काही गोष्टी घेतल्या नाहीत. वास्तव तर असं आहे की पंचायत हा शब्द सुद्धा ड्राफ्टिंग कमिटीच्या अखेरच्या बैठकीमध्ये घटनेच्या 40व्या कलमात समाविष्ट करण्यात आला. याचीही आणखी कारण आहेत काही. याची कारणं अशी आहेत पहा की या देशाच्या राज्यघटनेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. कधीतरी हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आपण कोणालाही काही कशाचंही श्रेय देत असतो. या देशाच्या घटनेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. पहिली गोष्ट, हा देश संघराज्य आहे. हे संघराज्य काही या घटनेनं स्थापन केलं नाही. ते 1909च्या कायद्यात होतं, ते 1919च्या कायद्यात होतं, ते 1935च्या कायद्यात होतं, ते 1947च्या घटनेतही होतं. इंग्रजांचं राज्य या देशात जेव्हा आलं तेव्हा व्हॉइस रॉय कलकत्त्यात राजधानी घेऊन बसला होता. पुढे मुंबईची प्रिन्सिपॅलिटी आली, मग चेन्नईची प्रिन्सिपॅलिटी आली आणि संघराज्याच्या निर्मितीची सुरुवात झाली. तेव्हा संघराज्य ही घटनेची देण नाही, ती परंपरेची देण आहे. 1919चा कायदा, पुढे 1935चा कायदा, त्यात संघराज्य अस्तित्वातच होतं. 11 राज्य अस्तित्वात होती. 37 साली ज्या निवडणुका झाल्या या देशामध्ये, त्या 11 राज्यांपैकी 8 राज्यात काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वात सत्तेवर आली होती. त्यामुळे 35च्या कायद्यापर्यंत संघराज्य या देशात येऊन गेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट या देशाच्या राज्यघटनेत सांसदीय लोकशाही आहे. सांसदीय लोकशाहीचा अर्थ काय? सांसदीय लोकशाहीचा अर्थ न्याय शाखा स्वतंत्र असणे आणि कायदेकारी आणि कार्यकारी या 2 शाखा एकमेकींशी संलग्न असणे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाने आपलं सरकार बनवणे आणि लोकसभेने त्या सरकारला प्रश्न विचारणे, जबाबदार धरणे आणि सरकार अपात्र असेल तर त्याला दूर करणे, हा संसदीय लोकशाहीचा थोडक्यात अर्थ आहे. ही संसदीय लोकशाही या देशात या घटनेनं निर्माण केली नाही, या घटनेच्याही पूर्वी ती होती. 1919च्या कायद्यामध्ये राज्यांमध्ये निम्मी मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार केली गेली. 35च्या कायद्यामध्ये राज्यांची सगळी मंत्रिमंडळ विधिमंडळाला जबाबदार बनवली गेली आणि केंद्रातलं निम्म सरकार पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार बनवलं गेलं. या देशातलं पहिलं कायदेमंडळ लोकांनी निवडलेलं 1921 साली सत्तेवर आलं. वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ, त्या देशात तेव्हाची न्यायालय या देशातल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना काही न्याय देतच होती. लोकमान्य टिळकांना इंग्रज न्यायाधीशांनी निर्दोष सोडलं, भारतीय न्यायाधीशांनीच शिक्षा सुनावली. हा इतिहास आहे ना आपल्या पुण्याचा. प्रश्न असा आहे, न्यायालय तेव्हाही स्वतंत्र होती. तेव्हा संसदीय लोकशाही जुनी. एक आणखीही कारण असं आहे की इंग्रज जेव्हा जेव्हा या देशामध्ये घटनात्मक सरकार आणू पाहत होते, त्यासाठी कमिशन नेमत होते, तेव्हा तेव्हा काँग्रेस सुद्धा पर्यायी योजना तयार करत होती. अशी पहिली योजना कॉमनवेल्थ ऑफ इंडिया या नावाची ॲनी बेझंटने तयार केली. या ॲनी बेझंटच्या या घटनेमध्ये सुद्धा संघराज्य पद्धती आहे, संसदीय लोकशाही पद्धती आहे. पुढे सायमन कमिशन जेव्हा आलं 29च्या सुमाराला, त्या सायमन कमिशनच्या रिपोर्टला पर्याय म्हणून गांधीजींनी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. त्या मोतीलाल नेहरू कमिटीने जो रिपोर्ट तयार केला तो नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे आजही. त्यातही संघराज्य पद्धती आहे, संसदीय लोकशाही पद्धती आहे. त्याच काळामध्ये बॅरिस्टर सप्रू नावाचे एक उदारमतवादी नेते होते या देशामध्ये. या सप्रूंनी सुद्धा एक रिपोर्ट तयार केला होता. त्यात घटनेचा मसुदा, हिंदुस्थान स्वतंत्र झालं तर तो कसा असावा, या संबंधीचा एक मसुदा तयार केला होता.
त्यात सुद्धा सांसदीय लोकशाही आहे, संघराज्य पद्धती आहे. तर संघराज्य पद्धती आणि सांसदीय लोकशाही पद्धती यात नवीन काही नाही. नवीन काय आहे? नवीन आहे जनतेचे अधिकार. या देशातल्या सामान्य नागरिकांना अधिकार कधीच नव्हते. या अर्थानं ही घटना फार क्रांतिकारी आहे, आपण लक्षात घ्या. मोगलांच्या राजवटीत या देशातल्या जनतेला अधिकार नव्हते. इंग्रजांच्या राजवटीतही या देशातल्या जनतेला अधिकार नव्हता. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण हे जे अधिकार आहेत हे या घटनेनं तुम्हाला आणि मला दिले. या अर्थानं या घटनेचं क्रांतिकारकत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. या घटनेनं या देशाच्या विकासाला एक दिशा दिली. त्याही अर्थानं या देशामधल्या सर्वांना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं म्हटलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, अनेक अशक्य असतील अशाही गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ दारूबंदी सांगितली आहे. ती चांगली असली तरी अशक्य आहे. पण अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या देशानं स्वप्न म्हणून पाहिल्या त्या तुमच्या माझ्या घटनेत आहेत आणि त्या घटनाकारांनी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या. त्याबद्दल आपण त्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. ज्या गोष्टी गांधीजींच्या आल्या नाहीत त्याही मी सांगितल्या. जी मूल्य आलीत असं मी म्हणालो तेही सांगितलं. ज्या गोष्टी आल्या नाहीत त्याचे दुष्परिणामही आपण नंतर अनुभवले आहेत. मी असं म्हणालो की सत्ता खालून वर गेली पाहिजे, खेड्यातून केंद्राकडे गेली पाहिजे, केंद्रातून खेड्याकडे येता कामा नये. याचा पहिला झटका या देशाला केव्हा बसला? पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतच बसला. डॉक्टर राम मनोहर लोहिया एकदा पार्लमेंटमध्ये उभे राहून असं म्हणाले की दिल्लीहून 1 रुपया निघाला तर खेड्यात त्यातले फक्त 5 पैसे पोचतात. हे दिल्लीहून 1 रुपया निघाला की खेड्यात 5 पैसे पोचतात हे वाक्य नेहरूंच्या एवढं जिव्हारी लागलं की त्या दिवशी त्यांना पहिला अटॅक आला होता. नेहरू हा फार संवेदनशील माणूस होता. पहिला अटॅक आला त्यांना. त्याबरोबर त्यांनी एक समिती नेमली की हे खरं आहे का. त्या समितीने जो अहवाल दिला तो अहवाल 5 पैशावरून 7.5 पैशावर जाणारा होता. हे गांधीजींचा आपण न ऐकल्याचा परिणाम आहे. गांधी असं म्हणाले की कर जमा करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामसभेलाच पाहिजे आणि त्या ग्रामसभेच्या वाट्यातून वरच्या पंचायतींना पैसा गेला पाहिजे. आता वरून खालपर्यंत पैसा यायचा तर मध्ये इतक्या वाटा, इतकी वळणं आणि इतकी आपल्यासारखी सज्जन माणसं आहेत की तो येत नाही. मग तो अण्णा हजारे आमचा उपोषणाला बसतो. प्रश्न असा आहे, हा दुष्परिणाम आपण पाहिला. गांधींनी लघु उद्योग सांगितले, लघु उद्योग सांगितले, ग्रामोद्योग सांगितले. लघु उद्योग आणि ग्रामोद्योग हे सांगण्यामागला गांधीजींचा अर्थ जो आहे, जी भूमिका आहे ती कधीतरी समजून, ते स्वप्नवत वाटेल वगैरे सगळं जाऊ द्या, पण कधीतरी यामागली भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. ती भूमिका अशी होती की मागल्या शतकामध्ये 2 माणसांनी, 2 थोर पुरुषांनी जगातल्या किंवा विचारवंतांनी, थोर पुरुषांनी नाही विचारवंतांनी, क्रांतीचे 2 मार्ग सांगितले. एक त्यातला मार्क्स आहे. तो असं म्हणाला की या जगात जी भांडवलशाही आहे या भांडवलशाहीमध्ये सगळ्या भांडवलाचे मालक भांडवलदार उद्योगपती असतात. ते समाजाचं शोषण करतात, समाजाची क्रयशक्ती शोषून घेतात, समाजाला दरिद्री बनवतात, समाज स्वतः श्रीमंत होतात. सत्ता त्यांच्या हातात, सैन्य त्यांच्या हातात, लष्कर त्यांच्या हातात, कायदा त्यांच्या बाजूने असतो.
तेव्हा भांडवलशाही हे शोषणाचं राज्य आहे आणि हे शोषणाचं राज्य संपवण्यासाठी जगातल्या कामगारांनी एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे. शक्य असेल तर भांडवलदार मारून टाकले पाहिजे आणि सत्ता आपल्या हातात आणली पाहिजे. हा मार्क्सचा विचार. तो रशियामध्ये अंमलातही आणला कम्युनिस्टांनी. काही झालं नाही त्याप्रमाणे मार्क्सच्या विचाराप्रमाणे. रशिया झारच्या काळात जेवढा दरिद्री होता तेवढा गोर्बाचेव सत्तेवर येतपर्यंत दरिद्रीच होता. दुसरा विचार जो आहे तो माओ त्से-तुंगाचा आहे. तो माओ त्से-तुंग असं म्हणाला की मार्क्सचा विचार ज्या देशात भांडवलशाही आहे त्या देशात अंमलात येईल, पण चीन आणि भारतासारखे जे देश आहेत इथं उद्योगच नाहीत. उद्योग नाहीत म्हणून उद्योगपती नाहीत, उद्योगपती नाहीत म्हणून भांडवल नाही, भांडवलशाही नाही. मग या देशात क्रांती व्हायची असेल तर काय होईल? मग या देशात शोषणाची व्यवस्था आहे की नाही? तो म्हणाला याही देशामध्ये शोषणाची व्यवस्था आहे. या देशातली शोषणाची व्यवस्था कशी आहे? तर चीन आणि भारतामध्ये तो असं म्हणाला की शहरं खेड्यांचं शोषण करतात, शहरं खेड्यांचं शोषण करतात. कच्चा माल खेड्यांमध्ये तयार होतो, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग शहरामध्ये असतात. कच्चा माल शहरामध्ये येतो, पक्क्या मालात त्याचं रूपांतर होतंय आणि पुन्हा तो खेड्यांमध्ये जाऊन विकला जातो. आणि म्हणून खेडी दरिद्री होत जातात, शहरं श्रीमंत होत जातात. हा आपलाही अनुभव आहे, हा आपलाही अनुभव आहे. म्हणून माओ त्से-तुंगांनी क्रांतीचा दुसरा मार्ग सांगितला. तो म्हणाला शेतीप्रधान देशामध्ये खेड्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शहरांना घेराव केला पाहिजे. हा घेराव शब्द जो आहे तो माओ त्से-तुंगाचा आहे. घेराव केला पाहिजे आणि शहरांमधले प्रक्रिया उद्योग मोडून काढले पाहिजे. गांधी याच्या पलीकडचा विचार मांडतो. तो असं म्हणतो की क्रांती घडवून आणायची असेल तर कुणालाही मारायचं कारण नाही, शस्त्र सुद्धा हाती घेण्याचं कारण नाही. शोषण मुक्ती जर करायची असेल, या समाजामध्ये शोषण मुक्ती घडवून आणायची असेल तर ज्यांचं शोषण होतंय त्यांनाच सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. म्हणून शहरं जर खेड्यांचं शोषण करत असतील तर खेडीच सामर्थ्यवान बनवली पाहिजेत, तीच अत्याधुनिक बनवली पाहिजेत. त्यात प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजे, लघु उद्योग आणले पाहिजे आणि खेड्यातल्या माणसाला उत्पन्नाचं मालक बनवलं पाहिजे. हा विचार जास्त क्रांतिकारक विचार आहे. यात हिंसा नाही. आपण आता स्त्रियांच्या सबलीकरणाची भाषा बोलतोच. कशासाठी स्त्रियांचं सबलीकरण? तर त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून त्यांना सामर्थ्य द्यायचं. हा जर विचार असेल क्रांतीचा, मुक्तीचा, तर गांधी म्हणाला की खेड्यांचं सबलीकरण केलं पाहिजे. या अर्थानं तो खेड्यांचं सबलीकरण म्हणाला. आज काय स्थिती आहे? आज स्थिती अशी आहे मित्रांनो की येत्या 15 वर्षामध्ये या देशातले 28 कोटी लोक खेडी सोडून शहरात येतील. आजची स्थिती अशी आहे की दर 2 सेकंदाला एक खेडूत शहरामध्ये येतो. दर 2 सेकंदाला. हा माझे आकडे नाही आहेत, हे नियोजन मंडळाचे आकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होते आहे, ह्याचं कारण खेड्यात रोजगार नाही. गांधी खेड्यातच रोजगार निर्माण करा असं म्हणाला. याचं कारण तो फार द्रष्टा माणूस होता, ते आपण स्वीकारलं नाही. आपण हे लघु उद्योग सुरू केले, पण ते लिप सर्व्हिस म्हणतात तसे सुरू केले. खऱ्या अर्थानं प्रक्रिया उद्योग आपण सुरूच केले नाहीत, ते जपाननी केले. जपाननी लहान लहान गोष्टी, मोठमोठे कारखाने असतील तर त्याचे स्पेअर पार्ट्स खेड्यात बनवायचे आणि ते शहरात आणून एकत्र करायचं. असा उद्योग हाती घेतला. तो खेड्यांचं सबलीकरण त्यांनी केलं, आपण केलं नाही. तो गांधीच्या विचाराकडे वास्तव म्हणून घटनाकारांनी काही बाबतीत पाठ फिरवली असली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे. पर्यावरणाची समस्या का निर्माण होतं?
आज आपण आता ग्रीन सिटीज वगैरे म्हणायला लागलो. ग्रीन सिटी, जर्मनीमध्ये तर ग्रीन पार्टी नावाचा पक्ष आहे, त्याचे लोक संसदेत निवडून आलेले आहेत. आज जगातल्या अनेक देशांमध्ये ग्रीन पार्टीज आहेत. हे ग्रीन पार्टीज म्हणजे काय? ग्रीन पार्टीज म्हणजे गांधी. गेल्या दुसऱ्या महायुद्धापासून जगात युद्ध झाली नाहीत असं नाही, युद्ध झाली, पण महायुद्ध झालं नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वी माणसं कशी मेली? चीनच्या हुकुमशहाने माओ त्से-तुंगाने आपल्या राजवटीत 7 कोटी माणसं मारली. हिटलरनी 2 कोटी माणसं मारली. स्टॅलिननी 5 कोटी माणसं मारली. त्यानंतर माणसांचं हे मरण असं घाऊक प्रमाणात मारलं जाणं संपलं. हा गांधीचा विजय आहे. आज कुठेही युद्धाची साधी ठिणगी उडते असं लक्षात आलं की सगळं जग एकत्र येतं आणि इराणला शांत करा म्हणतं, याला दक्षिण कोरियाला शांत करा असं म्हणतं. याचं कारण पुढला हिंसाचार दिसतो. त्यामुळं गांधीच्या जाण्यासोबत गांधीचा विचार संपला नाही. जोपर्यंत या देशामध्ये आणि या जगात माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गांधी जिवंत राहणार आहे. तो तुमच्या माझ्या घटनेमध्ये आला किती न आला किती हे महत्त्वाचं नाही, त्याचं मूल्य विचार राहणारच आहे. जोपर्यंत माणसं माणसांचा आदर करतात, जोपर्यंत माणसांना अजूनही खरं बोलावं असं काही ठिकाणी तरी वाटतंय, आणि जोपर्यंत माणसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किमान बोलतात तोपर्यंत गांधी जिवंतच राहणार आहे. असा हा गांधी हा तुमच्या माझ्या देशाचा नेता होता. त्यांनी या देशाला एक मोठं वळण देण्याचा प्रयत्न केला. या देशाचा इतिहास त्यांनी घडवला. हा इतिहास घडवला. पुन्हा इतिहास हा विषय आला म्हणून एक मुद्दा सांगितलं पाहिजे. तुमच्या माझ्या देशाचा इतिहासाकडे जर आपण एकदम मागे वळून पाहिलं तर या इतिहासामध्ये काय दिसतं आपल्याला? मी जेव्हा या इतिहासाकडे पाहतो तेव्हा मला अभिमानाच्या वाटाव्या अशा काही थोड्या जागा दिसतात, पण मला बाकीचा सगळा इतिहास हा राजांचा आणि सरंजामदारांचा इतिहास दिसतो. इतिहास कोणाचा? मौर्यांचा, गुप्तांचा, खिलजींचा, पुढे बाबर आणि त्याच्या अनुयायांचा. हा राजा आला, तो राजा गेला, या राजाने या राजाशी युद्ध केलं, त्याचा पराभव केला, खंडण्या घेतल्या, बायका पळवल्या, खजिने लुटले. हा इतिहास, सगळा इतिहास राजांचा इतिहास आहे. सामान्य माणसांचा इतिहास कुठे? या संबंध काळामध्ये 5000 वर्षामध्ये या देशातला सामान्य माणूस कुठे होता? आपल्या इतिहासाला या सामान्य माणसाची कुठेही दखल घ्यावीशी वाटली नाही. का नाही वाटली? याचं कारण असं आहे मित्रांनो की या देशातल्या सामान्य माणसाच्या राजकीय लढ्याचा इतिहासच गांधीपाशी सुरू होतो. गांधींनी समाजाला आणि सामान्य माणसाला त्याचा इतिहास दिलाय, हे आपण कधीही विसरता कामा नये. आज या देशात दलित मुक्तीचे लढे असो, भ्रष्टाचार मुक्तीचे लढे असो, ब्रह्मदेशामधली ती ऑंग सॉंग स्यू की ती लढत असो, तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याचा लढा असो किंवा अमेरिकेतले स्वातंत्र्याचे लढे असो, हे सगळे लढे, वर्णद्वेषापासूनच्या मुक्तीचे लढे, मार्टिन ल्यूथर किंगचे लढे, हे सुद्धा लढे लढणारे नेते जगातल्या दुसऱ्या कोणाचंही नाव घेत नाहीत, फक्त गांधीचं नाव घेतात. म्हणून गांधी आणि आपली घटना, या घटनेचा असा हा तपशील हा आपल्यासमोर मांडण्याची आपण मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाबद्दल धन्यवाद सर. यानंतर प्रेक्षकांमध्ये कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कागदावरती लिहून देऊ शकता. आम्ही ते सरांपर्यंत पोचवू. प्रश्न बरेच आहेत सर, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात. धन्यवाद सर. एक प्रश्न असा आहे की गांधीवादाचे योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नक्षलवाद वाढतो असे वाटतं का? नक्षलवाद माझ्याच जिल्ह्यात आहे, गडचिरोली जिल्ह्यातला आहे मी, आणि त्या जिल्ह्यात तो आहे. नक्षलवाद तिथं वाढतो याचं कारण गांधीवादाची अंमलबजावणी झाली नाही हा नाही, कारण गांधीवादाची अंमलबजावणी मुंबईतही झाली नाही, मुंबईतही झाली, मग तिथं का नाही येतो? हे सरकार दुबळं आहे म्हणून नक्षलवाद वाढतो. गांधीजींनी भगतसिंग राजगुरू यांच्या फाशीला मान्यता का दिली? हा फार पुन्हा चर्चिलच प्रश्न आहे हा. कधीतरी आपण भगतसिंग राजगुरू यांचंही नीट मूल्यमापन केलं पाहिजे ना. इंग्रजांच्या तुरुंगातून आमची सुटका करा असे अर्ज करणारेही स्वातंत्र्य संग्राम सैनिक या देशात झाले ना. त्यांच्या सुटका झाल्या. भगतसिंग राजगुरू या माणसांचा त्याग एवढा मोठा होता की त्यांनी आपल्या आईला सुद्धा शपथ घातली होती की डोळ्यात पाणी आणायचं नाही म्हणून. त्यांनी आपल्या नातेवाईकांना शपथ घातली होती कुणीही दयेचा अर्ज करायचा नाही म्हणून. देशाला शपथ घातली होती की आमच्यासाठी काहीही करायचं नाही, आम्हाला बलिदानावर, आम्हाला फासावर चढायचंच आहे या देशासाठी. भगतसिंग राजगुरू सुखदेव हे म्हणतात की आम्ही देशासाठी फासावर जाऊ आणि एक आदर्श उभा करू, आणि आमची अपेक्षा ही की गांधींनी माफी मागायची त्याच्यासाठी. अशी माफी मागून गांधीने त्या हुतात्म्याचा अपमानच केला असता की नाही? गांधी, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकरही तुरुंगामध्ये होते आणि सावरकरांनी ची सुटका करण्यासाठी इंग्रज सरकारने काही अटी ठेवल्या. तेव्हा काकीनाडा काँग्रेसमध्ये गांधीजींनी पुढाकार घेऊन सावरकरांची सुटका करा असा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात बहुमतानं मंजूर करून घेतला. त्याच्या आधी मुंबई काँग्रेसमध्येही मंजूर करून घेतला. जे गांधी सावरकरांसाठी करू शकतात ते भगतसिंगासाठी करू शकले नसते काय? त्याच्याहीसाठी करू शकले असते. पण त्याच्या हौतात्म्याचं मोठेपण आपण लक्षात घेणार की नाही कधीतरी? जो आपल्या आईला म्हणतो की तू रडायचं नाही, जो आपल्या देशवासियांना म्हणतो की माझ्यासाठी कुणीही शब्द टाकायचा नाही, त्याच्यासाठी गांधींनी जर शब्द टाकला तर तो त्या हौतात्म्याचा अपमान झाला असता की नाही? अनायसे सावरकरांची गोष्ट आली म्हणून सांगतो. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. सावरकरांना भेटायला गांधीजी रत्नागिरीला गेले होते आणि त्यांची बोलणी झाली. बोलणी झाल्यानंतर गांधीजी सावरकरांना असं म्हणाले, हा माणूस स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शस्त्रधारी सैनिकांचाही आदर कसा करत होता त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो. तो म्हणाला, सावरकर जी जरा मिसेस सावरकर जी को बुलाइए. तर सावरकर म्हणाले, कशासाठी? तर गांधी म्हणाले की एका स्वातंत्र्यासाठी सर्वस्व उधळून देणाऱ्या माणसाच्या कुटुंबियांच्या वाट्याला कसल्या दैना येतात हे कस्तुरबाला पाहायचं आहे. मी कस्तुरबाला घेऊन आलो आहे, ती टांग्यात बाहेर बसली आहे म्हणून. ही माणसं इतकी मोठी होती की त्यांच्यातली वैरं आपण शोधू नयेत. हेच यातच आपलं मोठेपण आहे.
भगवद्गीतेला मानणारे गांधीजी अहिंसक कसे? हा, आता भगवद्गीता हा आणि भगवद्गीता हा आपल्या देशाच्या फार दुखऱ्या जागेचा विषय आहे. भगवद्गीतेची गंमत अशी आहे की भगवद्गीता मध्ये सर्वात शेवटी असं म्हटलं आहे की तू तस्मात युद्धस्व भारत, म्हणून तू धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो. म्हणजे सगळी भगवद्गीता कशासाठी सांगितली तर अर्जुनानं युद्धाला तयार व्हावं यासाठी सांगितलं. आता या भगवद्गीतेची चमत्कारिक गोष्ट अशी आहे की या भगवद्गीतेचे प्रत्येकानं त्याच्या कुवतीप्रमाणे वेगळे अर्थ लावले आहेत. शंकराचार्यांनी सांगितलं की भगवद्गीता संन्यास शिकवते. आता संन्यास शिकवते तर मग शस्त्र कुठे आलं? हा प्रश्न आपण शंकराचार्यांनाही विचारला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी चिद्वादी अर्थ लावला. त्यात शस्त्र कुठे आलं? तो तर बिचारा भिक्षा मागतच हिंडला जन्मभर. त्यात शस्त्र कुठे आलं? गांधीजींनी भगवद्गीतेचा जो अर्थ लावला तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग गांधीजींनी असा अर्थ लावला की भगवद्गीतेची मुख्य शिकवण शस्त्र हाती घे ही नाही. शिकवण अशी आहे की कर्म करत राहा, फळ मिळेल न मिळेल फळाची आशा धरायची नाही. हा कर्मयोग आहे जो लोकमान्यांनीही सांगितलं. आणि गांधीचं म्हणणं असं होतं की फळाची आशा धरल्याशिवाय युद्ध करताच येत नाही. राज्याची तरी आशा धरायची, विजयाची तरी आशा धरायची. जोपर्यंत आशा नसते तोपर्यंत युद्ध कसं संभवते? त्यामुळं अनासक्तीचा विचार हा गीतेचा सर्वात मोठा शिकवणीचा भाग आहे. म्हणून गीता हिंसा शिकवत नाही, अहिंसाच शिकवतं. गांधींना देवत्व दिलं आणि प्रत्यक्षात गांधींना देवत्व दिलं नाही. आपण त्याचा तर खून केला ना. आपण एका मराठी माणसानं त्याचा खून केला ना. देवांचे कोणी खून करत नाहीत. कधीतरी या पापातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. कशाला कोणी देवत्व दिलं गांधींना? तो कधीही असं म्हणाला नाही. तो म्हणाला नाही, त्याच्या जवळची माणसं म्हणाली नाहीत. गॅरिबाल्डीची गोष्ट माहीत असायला नाही का? तो इटलीचा स्वातंत्र्याचा नेता होता. तो लढला आणि इटली स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा इटलीच्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याची वेळ आली तेव्हा सेनेच्या सर्वात शेवटल्या रांगेत सगळ्यात कोपऱ्यावर तो उभा होता बंदूक घेऊन, सॅल्यूट. गांधी असा होता ना, या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सगळेजण दिल्लीमध्ये जल्लोष करत होते आणि या नौखालीमध्ये विष्ठा तुडवत स्त्रियांची मुक्तता करत होता. एकटा होता. म्हणून माउंट बॅटन म्हणाला, ही इज वन मॅन आर्मी फायटिंग फॉर इंडिया देअर. त्याला देवत्व कोणी दिलं? तुमच्या माझ्या समाजामध्ये आपली सामाजिक मानसिकताच अशी आहे की जो माणूस मोठं काम करतो ना त्याला आपण नमस्कार करतो. मग आपण बाबा आमट्यांना नमस्कार करतो, मग आपण शिवाजीराव पटवर्धनांना नमस्कार करतो, आपण लोकमान्यांना नमस्कार करतो, आपण बाबासाहेबांचे पुतळे लावतो. ही तुमची माझी मानसिकता आहे. यात गांधीचा काही दोष नाही. असलाच तर मोठेपणा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधी समाधानी होते का? आपण ठेवलंच नाही विचारायला.
गृह मंत्रालयाला गांधी हत्येविषयी माहिती होती, असेलही. पण राजीव गांधींची हत्या झाली ना, इंदिरा गांधींची हत्या झाली, अमेरिकेचे 8 अध्यक्ष मारले गेले, 8. तो तर देश आपल्यापेक्षा सगळ्या तंत्रामध्ये अतिशय प्रगत असा देश आहे, तरीही केनेडी मारला गेला ना. याचं कारण असं आहे की गुन्हेगारी ही सुरक्षेच्या यंत्रणांपेक्षा जास्त पुढे आणि जास्त सावध असते. ही गुन्हेगारी जी आहे, मला यातली प्रत्यक्ष शेवटी गोळ्या झाडणारी माणसं महत्वाची. मी मगाशी म्हणालो की मी नक्षलवाद असलेल्या जिल्ह्यातूनच आलो आहे. ते गोळ्या झाडणारे लोक असतात, ते अतिशय अडाणी असतात. माझ्या जिल्ह्यामध्ये 750 आदिवासींना कापून मारलाय नक्षलवाद्यांनी आतापर्यंत. 154 पोलिसांची हत्या केली आहे, डोळे काढून, हातपाय कापून, मांस सोलून, स्त्रियांवर अत्याचार करून. ते अत्याचार करणारी शेवटली माणसं जी असतात ना, ती निर्बुद्ध असतात. ते गुन्हेगार ते बंदुकीसारखेच ते असतात. त्यांच्या मागे जे गुन्हेगार लपले असतात ते जास्त मोठे असतात. त्यांच्यापासून मित्रांनो सावध राहायला पाहिजे. धन्यवाद.